नमो बुद्धाय मित्रांनो, मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. कधी तुमच्यासोबत असं झालंय का? तुम्ही सकाळी लवकर उठला, 15 ते 20 मिनिट मन लावून प्राणायाम केला. मनाला एकदम हलकं आणि शांत वाटलं. तुम्हाला वाटलं बस आजचा दिवस एकदम भारी जाणार. पण 10 वाजता ऑफिसला पोहोचता पोहोचता ट्रॅफिकमध्ये कुणीतरी कट मारला किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसने विनाकारण काहीतरी सुनावलं आणि त्या सकाळच्या 15 मिनिटांच्या शांततेचा फुगा फट करून फुटला. तोच राग, तीच चिडचिड, तोच बीपी वाढणं पुन्हा सुरू झालं. कधी विचार केलाय असं का होतं? आपली मिळवलेली शांतता इतकी कच्ची का आहे? ती इतकी लवकर का तुटते? जर प्राणायाम मनाला शांत करतो, तर मग संकट आल्यावर मन विचलित का होतं? आजचा व्हिडिओ ना तुमच्या या प्रश्नाचं केवळ उत्तर नाहीये, तर तुमच्या मेडिटेशन जर्नीचा जीपीएस बदलणारा आहे. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत ज्यावर लोक सहसा बोलत नाहीत. प्रश्न सरळ आहे, पण त्याचं उत्तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. प्राणायाम आणि विपश्यना यातलं नेमकं कोणतं तंत्र तुमच्या मनाला फक्त शांत करतं आणि कोणतं तंत्र तुमच्या मनाला मुळापासून बदलतं? मी तुम्हाला आताच सांगतोय, हे लेक्चर नाहीये. आज मी तुम्हाला भगवान बुद्धांच्या त्रिपिटकातील एक असं रहस्य सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल. त्यामुळे माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ फक्त टाइमपास म्हणून बघायचा असेल तर तुम्ही आत्ताच स्किप करू शकता. पण जर तुम्ही खरोखर स्वतःवर काम करणारे साधक असाल, तुम्हाला तुमचं मन, माइंड कसं काम करतं हे जाणून घ्यायचं असेल, तर व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका. कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. जर तुम्ही इथे नवीन असाल तर खाली ते सबस्क्राईबचं बटन आहे ना, ते नक्की दाबा. चला तर मग या खोल प्रवासाला सुरुवात करूया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक मेंटल पिक्चर, मानसिक चित्र तयार करावं लागेल. आणि हो, व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे कमेंट बॉक्स तयार ठेवा. चला आता कल्पनाशक्ती वापरा. समजा तुमचं एक सुंदर घर आहे, पण त्या घरातल्या एका खोलीतून भयंकर दुर्गंधी, बॅड स्मेल येते. का? कारण त्या खोलीच्या एका कोपऱ्यात कपाटाच्या मागे एक कचऱ्याची पिशवी, गार्बेज बॅग तशीच राहून गेली आहे. त्या पिशवीतलं अन्न, भाज्या आता पूर्णपणे कुजल्या आहेत, रोटे. त्याला बुरशी लागली आहे आणि त्यातून तो घाणेरडा वास येतोय. ही खोली म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचं मन आहे. आणि ती कुजलेली कचऱ्याची पिशवी म्हणजे तुमचे विकार, तुमचा जुना दाबलेला राग, कुणाचा तरी द्वेष, मत्सराची भावना किंवा भीती. आता या दुर्गंधीला घालवण्याचे जगात 2च मार्ग आहेत. खूप लक्ष देऊन ऐका हा. पहिला मार्ग, तुम्ही बाजारात जाता, जगातला सर्वात महागडा छान वासाचा रूम फ्रेशनर आणता, मोगरा, चंदन किंवा गुलाब. तुम्ही त्या खोलीत जाता आणि तो स्प्रे सगळीकडे मारता. काय होईल? क्षणात वास बदलतो. ती घाणेरडी दुर्गंधी सुगंधाखाली दबली जाते. तुम्ही खुश होता. तुम्हाला वाटतं, वा, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, किती फ्रेश वाटतं. पण मित्रांनो, एक मिनिट थांबा. तो कुजलेला कचरा अजून तिथेच आहे ना? तो सोफ्याखाली तसाच सडतोय. जसा त्या स्प्रेचा असर संपेल, 1 तासाने किंवा 2 तासाने ती दुर्गंधी पुन्हा डोकं वर काढेल. तुम्हाला पुन्हा स्प्रे मारावा लागेल. हीच तुमची रोजची धडपड आहे. दुसरा मार्ग, हा मार्ग थोडा कष्टाचा आहे. तुम्ही नाकाला रुमाल बांधता, रूम फ्रेशनर बाजूला ठेवता, हातात झाडू आणि बकेट घेता आणि त्या खोलीत घुसता. तुम्ही त्या कोपऱ्यात जाता, ती कुजलेली घाणेरडी पिशवी शोधून काढता.
जेव्हा तुम्ही ती पिशवी उचलता तेव्हा काय होतं? सुरुवातीला ती दुर्गंधी अजून वाढते, कारण तुम्ही कचरा हलवलाय. तुम्हाला मळमळतं, त्रास होतो, पण तुम्ही थांबत नाही. तुम्ही ती पिशवी उचलून थेट घराबाहेरच्या मोठ्या डस्टबिनमध्ये फेकून देता आणि ती जागा फिनाईलने स्वच्छ पुसून काढता. आता मला सांगा, आता रूम फ्रेशनरची गरज आहे का? नाही, कारण आता ती खोली नैसर्गिकरित्या स्वच्छ आहे. तिचं मूळ कारण रूट कॉज गेलंय. आता हे आपल्या विषयाला जोडा. तो रूम फ्रेशनर म्हणजे प्राणायाम, जो मनाच्या वातावरणाला तात्पुरतं सुगंधी करतो. आणि ती सफाई मोहीम म्हणजे विपश्यना, जी मुळातून कचरा साफ करते. मित्रांनो, इथे मला तुम्हाला थांबवायचं आहे आणि एक प्रश्न विचारायचा आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा कमेंट बॉक्स ओपन करा आणि मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यात या दोन्हीपैकी जास्त काय वापरताय? ऑप्शन 1 रूम फ्रेशनर, फक्त शांत वाटण्यासाठी प्राणायाम करणे, गाणी ऐकणे किंवा मोटिव्हेशनल व्हिडिओ बघणे. ऑप्शन 2 सफाई मोहीम, स्वतःच्या स्वभावातला कचरा शोधून तो कायमचा काढण्याचा प्रयत्न करणे, विपश्यना साधना. ऑप्शन 3 काहीच नाही, अजून सुरुवातच नाही केली, फक्त विचार करतोय. मला कमेंट्समध्ये 1, 2 किंवा 3 टाईप करून सांगा. घाबरू नका, इथे कोणी कोणाला जज करणार नाहीये. स्वतःशी प्रामाणिक राहा. मला बघायचं की माझी ऑडियन्स सध्या कोणत्या स्टेजवर आहे. मित्रांनो, तुमच्या कमेंट्स येत आहेत, खूप छान. आता बऱ्याच लोकांना वाटेल की मी प्राणायामाला नाव ठेवतोय. अजिबात नाही. गैरसमज करून घेऊ नका. प्राणायाम हे एक महान शास्त्र आहे. महर्षी पतंजलींनी ते आपल्याला दिले. योगसूत्रात म्हटलं तस्मिन् सती श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः. पण त्याचं कार्य, फंक्शन समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्राणायाम करता, म्हणजे अनुलोम विलोम, भ्रामरी किंवा दीर्घ श्वसन, तेव्हा शरीरात सायंटिफिकली काय घडतं? तुमच्या शरीरात एक व्हेगस नर्व्ह असते. जेव्हा तुम्ही श्वास संथ करता, तेव्हा या नर्व्हद्वारे मेंदूला संदेश जातो की सगळं काही ठीक आहे, ऑल इज वेल. तुमचं शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमधून बाहेर येतं आणि रेस्ट अट डायजेस्ट मोडमध्ये जातं. तुमचे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. तुम्हाला खूप हलकं, रिलॅक्स आणि आनंददायी वाटतं. पण मित्रांनो, हा जो आनंद आहे ना, तो एका पेन किलर गोळीसारखा आहे. समजा तुमच्या पायात काटा रुतलाय आणि तो खूप दुखतोय. तुम्ही पेन किलर घेतली, दुखणं थांबेल? हो. तुम्हाला बरं वाटेल? हो. पण काटा निघालाय का? नाही. काटा अजूनही तिथेच आहे. जसा गोळीचा असर संपेल, तशी वेदना परत येणार. प्राणायाम नेमकं हेच करतं. ते तुमच्या मनातील विकार, राग, लोभ, भीती, चिडचिड यांना काही काळासाठी झोपवतं, सप्रेस करतं, दाबून टाकतं. जोपर्यंत तुम्ही मॅटवर बसून कपालभाती करत आहात, तोपर्यंत मन शांत आहे. पण जसे तुम्ही संसारात परतता, तुमची मूळ सवय, तुमचा स्वभाव तसाच असतो. म्हणूनच बऱ्याचदा आपण पाहतो, 10 ते 10 वर्षे प्राणायाम करणारे लोकही रागीट असू शकतात किंवा इगोमध्ये अडकलेले असू शकतात. कारण त्यांनी मनाला शांत केलं, पण शुद्ध केलेलं नाही. मित्रांनो, आता वळूया नाण्याच्या दुसऱ्या बाजूला, विपश्यना. आणि इथेच आपल्याला भगवान बुद्धांच्या त्या महान वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, जो त्रिपिटकामध्ये, पाली साहित्यात दिला आहे. बुद्ध म्हणतात, सब्बे संखारा अनिच्चा, सब्बे संखरा अनिक्क. याचा अर्थ काय? सब्बे म्हणजे सर्व, संखारा म्हणजे संस्कार किंवा तयार झालेली कोणतीही गोष्ट, मेंटल फॉर्मेशन्स. अनिच्चा म्हणजे अनित्य, जे कायम टिकत नाही. विपश्यना आपल्याला हेच सत्य अनुभवायला शिकवते.
बघा, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा काय होतं. प्राणायाम करणारा म्हणेल, श्वास घ्या, रागाला दाबून टाका. पण विपश्यना साधक काय करतो? तो डोळे बंद करतो आणि स्वतःच्या शरीराकडे बघतो. त्याला जाणवतं की अरे, राग आल्यामुळे छातीत उष्णता निर्माण झाली आहे, हाताला घाम आला आहे, हृदयाचे ठोके वाढले आहे. तो त्या रागाशी लढत नाही. तो त्या संवेदनेकडे, सेन्सेशन, फक्त बघतो. आणि जसं तो बघतो त्याला सब्बे संखारा अनिच्छाचा अनुभव येतो. म्हणजे काय? त्याला दिसतं की ही उष्णता, ही धडधड आता निर्माण झाली आहे आणि थोड्या वेळाने ती आपोआप नष्ट होणार आहे. जगातली कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. तुमचा राग सुद्धा कायमस्वरूपी नाही. जेव्हा तुम्ही हे सत्य बघता तेव्हा तुमचं मन त्या रागाला पकडून ठेवत नाही. तुम्ही त्याला रिॲक्ट करत नाही. आणि जेव्हा तुम्ही रागाला रिॲक्ट करत नाही तेव्हा त्या रागाला मिळणारी रस्त, फ्यूल, तुटते. तुम्ही त्याला खतपाणी घालत नाही. आणि हळूहळू तो राग, ती गाठ, तो विकार आपोआप विरून जातो. मुळासकट याला म्हणतात संस्कारांची निर्जरा. विपश्यना ही मनाची सर्जरी आहे. डॉक्टर जसा गाठ कापून बाहेर काढतो तशी विपश्यना तुमचे विकार, अनिच्छाच्या, इम्परमनेन्स, सुरीने कापून काढते. म्हणूनच विपश्यना साधकाला बाहेरून शांत राहायचं नाटक करावं लागत नाही. तो आतूनच शांत होतो. कारण कचरा साफ झालेला असतो. मित्रांनो, याला अजून थोडं स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. समजा तुमचं मन हे एक दाट जंगल आहे आणि तिथे विषारी काटेरी झाडं आहेत, रागाची, मत्सराची. प्राणायाम म्हणजे काय माहितीये? प्राणायाम म्हणजे त्या जंगलावरून वाहणारी एक थंड हवेची झुळूक. जेव्हा तुम्ही प्राणायाम करता तेव्हा त्या जंगलात खूप छान वाटतं. पानं डोलतात, उकाडा कमी होतो. तुम्हाला वाटतं जंगल बदललं. पण त्या विषारी झाडांची मुळं, रूट्स, अजूनही जमिनीत घट्ट आहे. हवा थांबली की पुन्हा तेच जंगल, तोच उकाडा. विपश्यना म्हणजे हवेची झुळूक नाही. विपश्यना म्हणजे कुदळ आणि फावड घेऊन जंगलात घुसणं. तुम्ही जमिनीच्या खाली जाता, जिथे विचार जन्माला येतात. विपश्यना साधक त्या मुळावर घाव घालतो. आणि एकदा का मूळ तुटलं की वरचं झाड आपोआप वाळायला लागतं. तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. योगसूत्रातही पतंजली म्हणतात की प्राणायामाने चित्ताचे आवरण क्षीण होते, धूसर होते, पण ते नष्ट करण्यासाठी तुम्हाला ध्यानाच्या खोल अवस्थेत जावंच लागतं. आणि ती अवस्था म्हणजे विपश्यना. मित्रांनो, आता हे सगळं ऐकल्यानंतर मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्हाला आयुष्यात खूप जोराचा राग येतो किंवा अपमान वाटतो तेव्हा तुमची पहिली रिएक्शन काय असते? खालीलपैकी एक निवडा आणि कमेंट करा. ऑप्शन 1, मी लगेच आरडाओरडा करते, ब्लास्ट होतो. ऑप्शन 2, मी राग मनात दाबून ठेवते आणि आतल्या आत कुरतो, सप्रेस करतो. ऑप्शन 3, मी त्या रागाकडे किंवा शरीराकडे साक्षी भावाने बघू शकते, कारण मला माहितीये हे अनित्य आहे, ऑब्झर्व करतो. 3 पर्यंत पोहोचणे हेच विपश्यनेचं ध्येय आहे. तुमची लेवल कोणती आहे? 1, 2 की 3? प्रामाणिकपणे सांगा, कारण ओळख पटल्याशिवाय इलाज सुरू होत नाही. मित्रांनो, तुमच्या कमेंट्स वाचून तुम्हालाच कळेल की आपल्याला अजून किती लांबचा पल्ला गाठायचा आहे. शेवटी मला इतकंच सांगायचं आहे, प्राणायाम आणि विपश्यना दोन्ही गरजेचं आहे. एकाला सोडून दुसरं नाही. जर तुमची खोली खूपच घाणेरडी असेल तर तिथे उभं राहण्यासाठी आधी थोडा रूम फ्रेशनर मारावाच लागतो. तसंच जर मन खूपच अशांत आणि चंचल असेल तर विपश्यनेला बसण्याआधी प्राणायाम करा. मनाला थोडं शांत करा. ते वॉर्मअप आहे.
पण तिथेच थांबू नका. त्या शांततेचा वापर करून मनाच्या आत जा आणि कचरा साफ करा, म्हणजेच विपश्यना करा. प्राणायाम ही शिडी लॅडर आहे आणि विपश्यना हे छत डेस्टिनेशन आहे. शिडीवरच उभे राहू नका, छतावर पोहोचा. आणि नेहमी लक्षात ठेवा, सभ्य संखारा अनिच्चा हे सुद्धा बदलणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आणि त्रिपिटकातील हे ज्ञान तुम्हाला कसं वाटलं? जर तुम्हाला हा व्हिडिओ व्हॅल्यू देणारा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांना खूप राग येतो किंवा जे खूप स्ट्रेसमध्ये आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका डीप विषयासोबत. तोपर्यंत सफाई चालू ठेवा, आनंदी राहा. नमो बुद्धाय.